हे बघा. खूप छान वाटतंय इथे येऊन. खूप हे पण वाटतंय, अभिमान वाटतोय की मराठी माणूस आपल्याला पुढे आपल्याला जातोय आणि त्याला साथ देण्यासाठी तो संघर्ष करतोय. माझं आंगले गाव माझं आहे, राजापूर रत्नागिरी मध्ये मी हे करतो, बिलॉंग करतो. आता सध्या राहायला मी डोंबिवलीलाच आहे. ते आता गाडी शिकण्यासाठी मंडळी त्यांनी आपली शिफ्ट थोडंसं ऍडजस्ट केली ना. हा, ऍडजस्ट करून मंडळी गाडी शिक. खूप आता इथून ते डायरेक्ट जॉबला जाणार आहेत, कारण बॅग वगैरे घेऊन आलेत. इथून डायरेक्ट डोंबिवली स्टेशन डायरेक्ट करी रोडला जॉबला ना. हा, करी रोडला जॉबला आहेत. तुम्ही पण स्वतः जॉब करताय, कॉर्पोरेटमध्ये जॉब करताय, त्याच्यामध्ये खूप आम्हाला अभिमान आहे की तुम्ही स्वतः जॉब करून दुसऱ्याला शिकवण्याचा प्रयत्न करतायत. यापुढे असं तुम्ही संघर्ष चालू राहू तुमचं आणि तुम्ही यशस्वी व्हा, हीच इच्छा आहे. धन्यवाद. मला खूप अभिमान वाटतं की भाई आपले कोकणातली माणसं येऊन आपल्याकडे गाडी शिकतात. कारण तर नक्कीच हा माझा प्रयत्न असणारच की आपल्या मराठी माणसाला आणि कोकणी माणसाला पुढे न्यायचा प्रयत्न. जोपर्यंत माणूस स्टेरिंगवर बसत नाही तोपर्यंत माणसाला कॉन्फिडन्स बिल्ड होत नाही. हा माझा असं मला वाटतं. एकदम स्मूथ गाडी चालते, काही नाही. तुम्ही घाई, तुमची थोडीशी घाई होते, काय नाही. पहिल्या दिवस प्रत्येकाकडून घाईच होते, काय नाही. त्यामुळे मी प्रत्येकाला मोटिवेट करायचा प्रयत्न करतो. तर नमस्कार मंडळी, जय शिवराय. तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मेहनतीच्या आणि या संघर्षाच्या प्रवासामध्ये. तर आपल्यासोबत आज जितेंद्र भाऊ आलेत गाडी शिकण्यासाठी. त्यांचा हे पहिला दिवस. तर भाऊ भरपूर दिवस झाले आपल्याला कॉल करत होते आणि मला पण मॉर्निंग शिफ्ट नसल्यामुळे थोडा वेळ कमी भेटत होता. तर आजपासून आपली सुरू झाली मंडळी सेकंड शिफ्ट 5:30 to 7, 5:30 to 3. तर भाऊंचा पहिला दिवस आपण भाऊंचा एक्सपिरियन्स घेणार आहोत की भाऊंना कसं काय कॉन्फिडन्स बिल्ड वगैरे झाला का, आणि इथपर्यंत पोहोचण्यासाठी भाऊंना किती वेळ लागला आणि आपला रिस्पॉन्स कसा होता, आणि कॉर्पोरेट रिक्षावाल्याची तुम्हाला कसा संघर्ष वाटतो, कशी जर्नी वाटते, ते पण आपला थोडा फॉलोअर्स भाऊंना सांगा. तर काय वाटतं जर आपल्या पब्लिकला सांगा. खूप छान वाटतंय इथे येऊन. खूप हे पण वाटतंय, अभिमान वाटतोय की मराठी माणूस आपल्याला पुढे आपल्याला जातोय आणि त्याला साथ देण्यासाठी तो संघर्ष करतोय. त्यामुळे त्याचं खूप खूप धन्यवाद. आणि खूपच मला आत्ताच सुरुवातच मी आजच केली आहे इथं याच्या रिक्षावरती स्टार्ट करायला सुरुवात केली. तर 50 म्हणजे 90% तर माझ्या 80% तर मी आता चालवायला शिकलोच आहे. फक्त 20% थोडंसं मला हे झालंय. बाकी माझा कॉन्फिडन्स पूर्ण त्यांनी एकदम सांगितलं कशा पद्धती रेस द्यायचा, कशा पद्धती हे चालू करायची का स्टार्ट करायची गाडी, या त्यांनी मला पूर्णपणे माहिती दिली त्याच्याबद्दल. धन्यवाद. जय शिवराय, जय महाराष्ट्र. माझं आंगले गाव माझं आहे, राजापूर रत्नागिरी मध्ये मी हे करतो, बिलॉंग करतो. आता सध्या राहायला मी डोंबिवलीलाच आहे. धन्यवाद. आणि मंडळी एक सांगायचं म्हणजे भाऊ जॉबला आहेत आणि भाऊंची मला वाटतं सकाळी 7ची शिफ्ट असायची. ते आता गाडी शिकण्यासाठी मंडळी त्यांनी आपली शिफ्ट थोडंसं ऍडजस्ट केली ना. हा, ऍडजस्ट करून मंडळी गाडी शिक. खूप जण बोलतात वेळ नाही वगैरे, काय नाही. तर गाडी शिकण्यासाठी मंडळी त्यांनी शिफ्ट ऍडजस्ट केली. आता इथून ते डायरेक्ट जॉबला जाणार आहेत, कारण बॅग वगैरे घेऊन आलेत. इथून डायरेक्ट डोंबिवली स्टेशन डायरेक्ट करी रोडला जॉबला ना. हा, करी रोडला जॉबला आहेत. आणि कसा वाटतोय माझा प्रवास, संघर्ष प्रवास, तुम्हाला काय सांगायचं, माझ्या फॉलोअर्सला काय सांगायचं? खूपच छान छान याच्यामध्ये तुम्ही संघर्ष करतायत, त्याच्यामध्ये खूपच चांगले मार्गदर्शन करतायत जे मराठी माणसं आहेत. कुठले असं नाही की रिक्षावाला कोणी असो कोणीच असो, त्यामुळे तुम्ही जेवढं तुम्ही जास्त नॉलेज द्यायचा प्रयत्न करताय तिथे मराठी माणसाला आहे की कुठल्याही याला असं नाही की तुम्ही पण स्वतः जॉब करताय, कॉर्पोरेटमध्ये जॉब करताय. त्याच्यामध्ये खूप आम्हाला अभिमान आहे की तुम्ही स्वतः जॉब करून दुसऱ्याला शिकवण्याचा प्रयत्न करतायत. यापुढे असं तुम्ही संघर्ष चालू राहू तुमचं आणि तुम्ही यशस्वी व्हा, हीच इच्छा आहे. धन्यवाद भाऊ. मला खूप अभिमान वाटतं की भाई आपले कोकणातली माणसं येऊन आपल्याकडे गाडी शिकतात. कारण कोकणातली माणसांना भरपूर म्हणजे थोडंसं वाटतं की मला त्यांना पुढे घेऊन जावं, कोकणातले किंवा मराठी माणसांना. त्यांच्यात मेहनत करण्याची जिद्द तर असते, फक्त त्यांना थोडासा सोर्स पाहिजे असतो. तर नक्कीच हा माझा प्रयत्न असणारच की आपल्या मराठी माणसाला आणि कोकणी माणसाला पुढे न्यायचा प्रयत्न. आणि भाऊंबद्दल सांगायचं तर भाऊंचा पहिला दिवस आहे मंडळी. भाऊंना थोडीशी जजमेंटची फक्त गरज आहे. बाकी एक्सिलेटर आणि ब्रेकची थोडं गरज आहे आणि थोडीशी गेअर, बाकी काहीच नाही. बाकी जजमेंट वगैरे परफेक्ट गाडी चालवतं. त्यामुळे मला वाटतं थोडासा कॉन्फिडन्स, जी मनात भीती होती ती त्यांच्या मनातली भीती कमी झालेली आहे. पहिल्या दिवशी मी डायरेक्ट पहिल्या दिवशी आपल्याला जो पण येतो त्याला डायरेक्ट गाडीवरच बसतो, की असं नाही का बाकी आजचा दिवस थांब उद्या बसतच नाही, डायरेक्ट स्टेरिंगवरच बसतो. कारण जोपर्यंत माणूस स्टेरिंगवर बसत नाही तोपर्यंत माणसाला कॉन्फिडन्स बिल्ड होत नाही. हा माझा असं मला वाटतं. आणि भरपूर जणांना आतापर्यंत मी 10 जणांना गाडी शिकलोय. अजून एक पोरगा आहे, तो आज आला नाही, तो पण सकाळी 6:30 वाजता येतो. आणि त्यामुळे तुम्हाला मी 7चा टायमिंग दिला. आणि तर असंच म्हणजे तर भाऊ जरा आपल्या भावानं गाडी स्टार्ट करा आणि थोडीशी पहिल्या गेअरवर आधी भाऊनं गाडी उचलायला शिकवली. त्यामुळे पहिल्या गेअरवर गाडी स्टार्ट करा आणि पुढे घेऊन या. भाऊंचा पहिला दिवस आहे आणि पहिल्या दिवशी मी भाऊंना शिकवले पहिल्या गेअरवर गाडी उचलायला. हळू तिथपर्यंत घ्या, थांबव तिकडे.
पहिल्या गेअरवर भाऊंना गाडी चालवायला शिकवली मंडळी, बघू शकता तुम्ही. हे बघा, भाऊंचा आहे पहिला दिवस. भाऊ जमते ना, काय वाटतंय? जमते ना? हो एकदम. हा ठीक आहे, चालेल. थोडासा तुम्हाला गाडीचा लुक दाखवतो म्हणजे. तर चला जाऊया आता डोंबिवली स्टेशनला. भाऊला थोड्या डोंबिवली स्टेशनला तिथून जायचं आपल्याला, गाडी भाऊंना सोडायची. चला. तर भाऊ काय जमते का गाडी तुम्हाला? काय नाही, पहिलाच अनुभव आहे. पहिल्याच रिक्षामध्ये पहिलाच स्टार्टिंग दिली. पहिला दिवस. याच्या अगोदर तुम्ही हा. याच्या आधी फक्त मी बाईक साठी ट्राय केला होता. नाही, याच्या अगोदर तुम्ही कुठे रिक्षा शिकायला वगैरे नाही नाही. अच्छा. हा हे बघ, एकदम स्मूथ गाडी चालते, काही नाही. तुम्ही घाई, तुमची थोडीशी घाई होते, हा. काय नाही. पहिल्या दिवस आहे, प्रत्येकाकडून घाई होते, काय टेन्शन नाही. त्यामुळे मी प्रत्येकाला मोटिवेट करायचा प्रयत्न करतो. आरामात चालवायची. टर्निंगला सेकंडवर गाडी घ्यायची. गाडी कंट्रोल करण्यासाठी सेकंड ब्रेक महत्वाचा आहे. क्लच कधी दाबायचाच नाही, लक्षात ठेवा. तुम्ही गाडी चालवत आहे, माझा एक्सिलेटर बघा, जरा पण दचके नाही. थर्ड आरामात गेड पण. जोपर्यंत तुम्ही एक्सिलेटर आणि गाडी कंट्रोल व्यवस्थित करता तोपर्यंत तुमची घेर व्यवस्थित पडणार. इथून चौथे गेर. बघा एकदम स्मूथ आहे गाडी. ही गाडी नवीन आहे ना, एकदम स्मूथ गाडी. पहिल्यासारखी नाही, घेअर वगैरे पण प्रॉपर पडतं इथे. आणि तुम्हाला कोण नवीन गाडीवरती गाडी शिकवणार नाही. हाच माझा अनुभव आहे की कोणी गाडी शिकवायला चालू करत नाही, जास्त कोण नाही शिकवणार. शिकवायला प्रयत्नच करत नाही. तो म्हणतो की नाही होणार, आमदार नाही. नवीन माणसाला आपल्या पाहिजे असेल ट्रेनिंग स्कूलला जाणार. सरळ हाच ट्रेनिंग स्कूलला गेले की तुम्हाला जुनी गाडी शिकवणार. गाडी एकदम स्मूथ, काहीच नाही, एकदम स्मूथ आहे. कंट्रोल करताना फक्त अलगद असा हळूहळू ब्रेक दाबायचा. बघायचं टर्निंग आहे तिकडे, कोण आहे. ब्रेक दाबला, लगेच सेकंड. आपल्याला गाडी ब्रेक दाबून कंट्रोल करायची, आपल्याला थांबवायची नाही गाडी, फक्त कंट्रोल करायची. तुम्हाला वाटतं एवढी गाडी कंट्रोल झाली आता याला, मग लगेच ब्रेक सोडून द्यायचं. कारण ब्रेक दाबून ठेवला तो मागचं उडवून जाईल आपलं. हात दुखतो. तर मंडळी चला जाऊया आता. भाऊंना डोंबिवली स्टेशनला सोडतो. भाऊ कसा होता आजचा एक्सपिरियन्स? पहिला दिवस तुमचा खूपच छान होता. जमते ना गाडी? काय वाटेल, जमेल ना? जमेल जमेल जमेल. आणि आपले गावचे कोकणातले माणूस आहेत, त्यामुळे गाडी शिकवायला मलाही मजा येते. कोकणातली माणसं भेटली की वेगळीच मजा येते. गाडी विचार अगोदर पण होते भरपूर जण. तर भाऊ गावी वगैरे जायचं काय प्लॅन? नाही, सध्या तरी नाही गावाला जायचंय. मे महिन्यात? मे मध्ये नाही, अजूनपर्यंत इन्फॉर्मेशन झालं नाही. आंबे वगैरे? सध्या सुट्ट्या नसल्यामुळे इश्यू आहे. आंबे वगैरे आहेत काय? हो. आहेत. आंबे सध्या या वेळेला पाऊस पडला ना? पाऊस पडल्यामुळे नुकसान झालं यावेळेला. चालेल, चला मंडळी जाऊया ना. भाऊंना पहिले ड्रॉप करूया. तर मंडळी आताच आपण पोहोचलोय डोंबिवली स्टेशनला. भाऊंना ड्रॉप केले जस्ट. भाऊ आपले राजापूरचे आहेत, त्यांना गाडी शिकवण्याची आजपासून सुरुवात केली. आणि दुसरा एक भाऊ होता, शनिवार रविवार सुट्टी होती, मला आराम केला 2 दिवस भरपूर सारा. तर आजपासून झाली इव्हिनिंग शिफ्ट सुरू. जायचंय आता. बघू कसं काय, गाडी घेऊन जायचं. गाडी घेऊन तर जाणारच आहे, 9-10 वाजता निघेल. तर चला जाऊया आता घरी. हा व्हिडिओ मंडळी ट्रेनिंगचा इथे एंड करतोय. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या भावाला सपोर्ट करायला नक्की विसरू नका. पुन्हा भेटूया मंडळी उद्या. ऑटो रिक्षा ट्रेनिंग शिकायची, ऑटो रिक्षा जर तुम्हाला शिकायची असेल तर लवकरात लवकर DM करा.